नमस्कार, आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 13 मार्चच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात माणगाव माळरानावर आगीत 15 एकर परिसर जळून खाक। मुख्यमंत्री सोलार योजनेच्या कामाच्या वेळी आगीचं रौद्ररूप। डॉक्टर संजीव पाटील आणि सुनील पाटील यांचं 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान। गडिंग्लजमध्ये 27 कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते योजनांचं लोकार्पण। सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, नळ पाणी योजना तसंच सांस्कृतिक हॉलचा समावेश। चंदगड तहसील कार्यालयावर दिव्यांगांचे उपोषण। PM कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॉवर जोडण्यास टाळाटाळ। तुतीचे पीक वाळून लाखो रुपयांचं नुकसान। सोमवार 17 मार्चपर्यंत काम न झाल्यास उपोषणाचा इशारा। लोकसहभागातून इनाम कोळीद्रे येथील शाळेला नवा साज। ग्रामस्थ, शिक्षक आणि शाळा समितीच्या सहकार्यानं शाळेचा कायापालट। CCTV कॅमेरे, सिमेंट ब्लॉक, बोलक्या भिंतींसह शाळेची सुसज्जता। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शिवराज महाविद्यालयात कार्यक्रम। गोरगरिबांसाठी शिक्षण फी माफ करणाऱ्या चव्हाणांच्या कार्याचा गौरव। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वित्तीय साक्षरता भित्तीपत्रकाचं अनावरण आणि गडिंग्लजमध्ये चालू असलेल्या हँडलूम एक्स्पोला मिळतोय ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद। 50,000 पेक्षा जास्त हस्तकला आणि हँडलूम वस्तूंचं प्रदर्शन। भारताच्या या हस्तकलेच्या महोत्सवाला एकदा भेट देण्याचं आयोजकांचं आवाहन। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।